वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली। गोसीखुर्द धरणाचे 33 दरवाजे उघडण्यात आले। या पावसामुळे नदीकाठावरच्या असलेल्या भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यातल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। तर प्रशासनाच्या वतीने शाळा महाविद्यालयांना आज सुट्टी जाहीर करण्यात आली। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी। भंडारा गोंदिया जिल्ह्याला कालपासून पावसाने चांगलं झोडपून काढलेलं आहे। तर ढगफुटी सदृश्य पाऊस सगळीकडे बरसला आहे। त्यामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। तर नदी नाले सुद्धा ओसंडून वाहत आहेत। आपण सध्या भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदी पात्रामध्ये ह्या कारदाचा पूल आहे। संपूर्ण कारदाच्या पुलाची धोका पातळी 245 इतकी आहे। मात्र 245.56च्या वर ही नदी वाहून राहिली। त्यामुळे कुठेतरी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेले आहे। तर गोसीखुर्द धरणाचे 27 दरवाजे 1.5 मीटरने उघडण्यात आलेले आहेत। तर 6 दरवाजे 1 मीटरने उघडण्यात आलेले आहे। एकंदरीतच जे वैनगंगा नदीचा जो पाणी आहे त्यामुळे भंडारा जिल्ह्यातील तर गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यातील काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर भंडारा जिल्ह्याला 11 वाजेपर्यंत रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। तर आज शाळा महाविद्यालयांना सुद्धा प्रशासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता पावसाने जरी उसंती घेतलेली आहे मात्र वैनगंगा नदी ही धोक्याच्या पातळीच्या वर वाहून राहिलेली आहे। प्रवीण तांडेकर, झी 24 तास, भंडारा।